आजची बातमी आहे थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेली। बऱ्याच कॉलेजांसाठी हा एक अलर्ट बेल सुद्धा ठरू शकतो। कल्पना करा, कॉलेज आहे, विद्यार्थी आहेत, पण इथे पुरेसे शिक्षकच नाहीयेत। याच पार्श्वभूमीवर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कडक भूमिका घेतली आहे। स्पष्ट आदेश सुद्धा देण्यात आलेत। 31 मार्च 2026 पर्यंत संलग्न कॉलेजांनी किमान 50% मान्यता प्राप्त फॅकल्टी पदं भरलीच पाहिजेत। आणि ही फक्त औपचारिक सूचना नाहीये, यात प्राचार्यांपासून सहाय्यक प्राध्यापकांपर्यंत सर्व कायमस्वरूपी पदांचा देखील समावेश आहे। जर हे वेळेत झालं नाही तर 2026-27 पासून प्रथम वर्षाच्या प्रवेशांवर निर्बंध लागू होऊ शकतात। विद्यापीठ याआधीही अनेकदा सूचित करत होतं। जून 2024 आणि मार्च 2025 मधील परिपत्रकांमधून ऑनलाईन सेवा मर्यादा आणि दंडात्मक कारवाईचे संकेत सुद्धा दिले गेले होते। याच दरम्यान 2023 पासूनच भरती प्रक्रियेत अडथळे दिसत आहेत। एकूण 111 पदांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याची माहिती देखील समोर येते। उच्च शिक्षण विभागाचे नियम, NAAC अद्ययावत नोंदी आणि स्थान मंजुरी या सर्व अटींचं पालन आता अत्यावश्यक ठरणार आहे। शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। पण खरी उत्सुकता इथेच आहे, सर्व कॉलेज वेळेत तयारी पूर्ण करतील का? आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा नेमका काय परिणाम होईल, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागून आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा पुणेच फास्टेस्ट ग्रोईंग चॅनल न्यूज डॉट्स।